गाइस वेलकम टू माय चैनल एंड आज हम जाने वाले कोर्ट विजिट के लिए। तो ये बाकी की इन्फॉर्मेशन ये देने वाली है बोले विजिट के लिए तो थोड़ी सी इन्फॉर्मेशन ये देने वाली है। बताओ यार ये सो हॅलो गाईज, यावेळेस मराठीमधून व्लॉग करूयात चला, कारण की माझ्या पप्पांनी अगोदरच्या व्हिडिओवर कमेंट केले की एक तर मराठी बोल, एक तर हिंदी बोल, नाही तर इंग्लिश बोल, त्यामुळे मी हा व्लॉग जरा मराठीमधून करूया असं ठरवले आणि आज आम्ही चाललो आहेत कोर्ट व्हिजिटसाठी। ये खूप दिवसानंतर फायनली आमची प्लॅनिंग झाली, कॉलेजकडनं आम्हाला नेत आहेत कारण हा आमचा सिलेबसचा एक पार्ट आहे की डॉक्टरनी पण कोर्ट व्हिजिट केलेली, लॉचं नॉलेज आम्हाला पण असावं, त्यासाठी फायनली वी आर गोइंग। हां मिक्स झालं पाहिजे आपली बॅग। सो इथे सगळे आम्ही बसची वाट बघत आहेत, खूप वेळ झालेला आहे परंतु बस तर काही यायचं नाव घेत नाही आहे। ॲक्च्युली बस तर कॅम्पसमध्येच होती परंतु ड्रायव्हर काका काही निघेना झालते आणि ही खूपच एक्सायटेड ही तयारी करत होती की कसं मी एंटर करू कोर्टमध्ये। आणि हे आम्ही आता सगळे बसलेलो आहे बसमध्ये आणि हे जाता जाता गोदावरीचे दर्शन झाले। खूपच छान प्रकारची आपली ही नदी आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे ही। आणि मग आम्ही पोहोचलो इथे आणि मला तर कुठे कोर्ट दिसत नव्हतं इथे, त्यानं आम्ही पुढे गेलो आणि आम्हाला कोर्ट ॲक्च्युली दिसलं। मी व्हिजिट करून आलेलो आहे कोर्ट आणि ॲक्च्युली एक्सपिरियन्स वॉज सो गुड। इतकं छान वाटत होतं ना ते, एकदम असं आपण बसलो आहे समोर जज बसले आहेत, पुन्हा ते लॉयर होते आणि पुन्हा विटनेस पण बोलवले होते। खूप छान एक्सपिरियन्स होता, पण आतमध्ये ना मोबाईल अलाउड नव्हता आणि ॲक्च्युली रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करायला पाहिजे। सो आम्ही सगळ्यांनी मोबाईल स्विच ऑफ केलेला होता, आतमध्ये कोणीही व्हिडिओ शूटिंग वगैरे करत नव्हतं आणि ही आपली जिम्मेदारी आहे की आपण कुठलेही रूल्स अँड रेग्युलेशन तोडू नये। आणि त्या केसबद्दल थोडीफार माहिती ही सांगेल आणि थोडीफार माहिती मी सांगेल। ॲक्च्युली पूर्णतः मी केस सांगणार नाही आहे कारण की दॅट केस वॉज कॉन्फिडेन्शियल अँड असं बाहेर आम्ही केसला पूर्णतः सांगू शकत नाही। सो थोडंफार तुम्हाला सांगेल आम्ही। ते ॲक्च्युली आम्हाला आधी 2 केसेस पाहायला भेटले, तशी तर ती केस खूप जुनी होती, म्हणजे त्याच्या आता परत नाही का त्यांना तारीख दिली होती, तर त्याच्यामध्ये ती केस जी होती आता सांगता तर यायची नाही, पण त्यात त्या लहान मुलीबद्दलची होती। विटनेस बोलवले होते, त्या विटनेसमध्ये आम्हाला त्या विटनेसनी थोडीफार माहिती दिली होती की नेमकं त्या दिवशी घडलं काय होतं। तर केस याबद्दल होती की 2019ची केस होती आणि आत्तापर्यंत चालत होती। सो त्याच्यामध्ये टीचरची जरा मतलब एक्झामिनेशन इन चीफ आणि क्रॉस एक्झामिनेशन करत होते। त्या एक्झामिनेशन इन चीफ म्हणताना काय तर जे लॉयर असतात, जे म्हणताना विक्टीम आहे त्यांनी ते लॉयर हायर केलेलं असतं आणि ते त्यांच्या क्लायंटला विचारत असतात की काय झालं नेमकं, म्हणताना कसं झालं, पूर्णतः म्हणताना त्यांची विचारपूस करत असतात। आणि जे क्रॉस एक्झामिनेशन असतं ते जे लॉयर असतं ते दुसऱ्या क्रिमिनलचं असतं, त्या म्हणजे अक्युज्ड वन, नॉट द क्रिमिनल। आपण जोपर्यंत सजा देत नाही किंवा जोपर्यंत पूर्ण प्रूफ करत नाही क्रिमिनल, तोपर्यंत आपण त्यांना क्रिमिनल म्हणू शकत नाही, पण ॲक्युज म्हणू शकतो। सो त्यांच्याविषयी नाही क्रॉस एक्झामिनेशन त्यांच्यावर तर मग त्यांना मेडिकलच्या संदर्भात इतकी जास्त काही नव्हती, पण जी नेक्स्टवाली केस होती ती थोडी आमच्या फायद्याची होती की आम्ही बघितलं, कोर्ट व्हिजिट केलं आणि आम्हाला त्याचा फायदा झाला की म्हणताना त्याच्यामध्ये हॉस्टेल विटनेस पण होतं आणि त्या केसमध्ये मेडिकल रिपोर्टचा पण इम्पॉर्टन्स होता सांगितलेला होता। सो दॅट वॉज इम्पॉर्टंट। आणि अशा प्रकारे आमचा एक्सपिरियन्स होता। खूप छान वाटत होतं की जज ॲक्च्युली आम्हाला विचारत होते, अच्छा तुम्ही मेडिकल स्टुडंट आहे, आम्ही सांगत होतो की हां आम्ही मेडिकल स्टुडंट आहेत वगैरे वगैरे। आणि मग आम्ही तिथं कोर्टामध्ये 2 केस बघितले आणि तुम्हाला माहिती नाही का टी व्हीमध्ये जज एकदम उठतात होशियार, लाईक दॅट टाईममध्ये 2 वाजताना आमच्या पूर्ण ते 2 केस गेले ना। ॲक्च्युली 45 केसेस होते परंतु सगळ्यांचे डेट जसे एक्सटेंड होत होते कारण की तेवढा टाईम पण असला पाहिजे, कारण की एक स्टेटमेंटनं तिथे रेकॉर्ड करायला लागतं की काय बोलत हे विटनेस, काय त्यांनी बोलत, एकदम पूर्णतः म्हणताना ते रेकॉर्ड करायला लागतं। त्यामुळे तिथे फक्त 2 केसेस घेतले आणि जाताना एकदम ते आले आणि जजच्या पाठीवर उभारले होते होशियार आणि लगेच आम्ही सगळे उभारलो आणि सगळे देन मग जज तिथून गेले। दॅट एक्सपिरियन्स वॉज सो गुड। पण आम्हाला चाय नाही भेटला, इथे काय ऐकू नका सोडा। अशा प्रकारचा एक्सपिरियन्स होता आणि येस मेडिकल स्टुडंटला हे सगळं इम्पॉर्टंट असतं की कोर्टमध्ये काय कसं रिप्रेझेंट करायचं आणि कशा प्रकारचे केसेस क्रिमिनल्स म्हणजे हॉस्पिटलमध्ये खूप सारे असे केसेस येतात की तेव्हा आम्हाला असं सांगायला लागतं बाय बाय, आता बाय बाय।